छत्रपती शिवरायांना मानाचा होतो. आज या ठिकाणी घूम ग्रामस्थ व चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित या चषकच्या निमित्तानं उपस्थित राहण्याचं मला कळलं. त्या घूम अध्यक्ष सर्वांनी जी साहेब आणि आताच अविनाश भाऊने मला विचारलं की सचिन भाऊंबद्दल काय वाटतं. सचिन भाऊ हा एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे आणि जो सामाजिक दृष्टिकोनातून कार्य करतोय, ज्याची जी इच्छा प्रामाणिक आहे, त्यामुळे देव त्याला मार्ग दाखवतो. मी पाहत आलोय की दरवर्षी हा जो काही ग्राउंड आहे ह्याच्यातूनच भरपूर काय आपल्याला कळायला पाहिजे की समोरचा माणूस काय विचारांचा असेल. ज्याचे विचार प्रामाणिक आहे त्याला मार्ग आपोआप मिळतात. आणि पुढील वाटचालीसाठी मी घूम ग्राम आणि सचिन भाऊ आपणास मी मनापासून शुभेच्छा देतो आणि असेच कार्यरत राहा. आणि आपलं जे गावाचं नाव आहे, आपल्या वरिष्ठांचं नाव आहे गावच्या, ह्या सगळ्यांचं रोशन करत राहा. आपणास मी मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद लाडसाहेब, आपण लाखमोलाच्या शुभेच्छा दिलात. आज रायगड मी मला प्रकाशन आहे दिनदर्शिकेचं, पण आम्ही नाही. कार्यक्रमाला आमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. म्हटलं जातं ना, घासल्याशिवाय दार नाही तलवार, घासल्याशिवाय दार नाही पाठीला, आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला या हेच रायगड मराठी प्रतिष्ठान आणि घुमेश्वर गावचे सुपुत्र. जाऊया आपण मॅच कडे. ईश्वर संघ फलंदाजी आमंत्रित मी करतो. हॅलो हॅलो गोलंदाजी मार्क वर सज्ज होत आहेत ते मंगेश कथाते. त्यांना मात्र सामना हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांना मानाचा मुद्रा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर संभाजीराजांसारखा छावा सालाने कोणी होणार दुसरा. श्री चॅरिटी चषक मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा.
मसला गौलवाडी वर्सेस घुमेश्वर. मला वाटतं टॉस जिंकलाय तो मसला गौलवाडी या संघाने. मोठा फटका, टायमिंग प्रॉपर, हवाई सफर होईल का? ओहो, जबरदस्त एफर्ट. इथे कोशिश केलं होतं नक्कीच कॅच पर्यंत पोहोचण्याचा, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. एक चांगला आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतो जो गोलंदाजी मार्कवर आहे. मंगेश दिवेकर, बिग नेम बिग फेम, ज्याने तळा मसला श्रीवर्धन मानगाव अशा तालुक्यामध्ये एक छाप सोडली आहे. आणि मला वाटतं एज जेव्हा 40+ असेल, पण आजही गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, वन मॅन शो म्हणूनच मी म्हणत असतो, नुसतं खेळाडू होऊन चालत नाही, तुम्हाला गेम चेंजर बनावं लागेल. आणि हाच खेळाडू आहे गेम चेंजर. सर घुमेश्वर संघाकडची फलंदाजी आपण बघायला जातोय. सचिन गायकर, काय लागलं असेल तर स्प्रे आहे. कोण आहे? नंबर आहे माझ्याकडे, यांच्यावर मी विश्वास नाही करू शकत ना. मी कुटुंब घुसतो असेल, आज माझा दिवस खराब आहे. दुसरी ओव्हर आहे ना? नाही पहिली हा. तो कोण आहे? मंगेश खताते. ओहो, जबरदस्त शूरवीरची तलवार, नक्कीच मी म्हणत असतो. ओहो, काय क्षेत्ररक्षण केलंय. 4 आहेत की काय? चेंडू जाईल मार नाही ना? ओके ओके, जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. अप्रतिम. म्हणतात ना की लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. शेवटपर्यंत चेंडू लगभग बाहेर गेला होता, पण शेवटपर्यंत क्षेत्ररक्षकाने बोलतात ना, बाज की नजर और क्रिकेटर की जिगर पर कभी संदेह नहीं करते, त्या प्रकारे त्याने तो चेंडू आतमध्ये फेकलाय. एक षटक संपलाय. धाव संख्या झाली आहे ती 13-7 रहे. घुमेश्वर संघाचा हुकमी एक्का सचिन गायकर माघारी परतल्यानंतर विश्वास, ज्याच्यावर संघाला आहे विश्वास आणि त्याची साथ देतोय तो मुकेश. विश्वास स्वतः कर्णधार आहे, सर्व भार आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे मुकेश. फलंदाजी करावी लागेल सर्वश्रेष्ठ. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे मसला गौलवाडी या संघाचा साहिल. गोलंदाजी मार्कवर येतोय साहिल. कहते ना जिंदगी में स्टाइल और चेहरे पर स्माइल कभी कम नहीं होना चाहिए, आणि तो साहिल एक युवा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, तो म्हणजेच मसला गौलवाडी या संघाकडून. बघूया विश्वास, एक कर्णधार, सर्व भार. कहते ना जिम्मेदारी कैसी चीज आहे, ती ने लिहिच्या की स्वतःच्या खांद्यावर घेऊन जबाबदारी खेळतोय, तो म्हणजेच विश्वास. बघूया बिग नेम बिग फेम. इकडे आहे साहिल, तिकडे आहे विश्वास. कोण खेळणार दोघांमध्ये झकास? स्लोवर चेंडू, व्हेरिएशन आहे ह्या गोलंदाजाकडे. लेग कटर टाकलेला चेंडू, तेज तर्रार बॅटचा वार, जणू का चेंडू याच्या बॅटवर तर नक्कीच रडार मध्ये बाहेर गेला असा, ज्या प्रकारे विश्वासने बॅटचा स्विंग दाखवला होता. पण स्लोवर चेंडूचा ब्रह्मास्त्र वापर केला तो म्हणजेच साहिल यांनी. सुंदरशी गोलंदाजी बघायला मिळते. नक्कीच एक षटक संपला होता आणि दुसऱ्या षटकातील हा पहिलाच चेंडू. निर्धावची सांगता, धाव संख्येमध्ये वाढ, धाव फलकावर लागवल्या गेल्या त्या म्हणजे आतापर्यंत 13-7 रहे. लोवर फुल टॉस आहे, चेंडू नक्कीच इथे 2 धावांचा कॉल असेल आणि ते 2 धावा आरामात पूर्ण करतील ते म्हणजे स्वतः कर्णधार मुकेश आणि विश्वास. धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या झाली आहे ती म्हणजेच 15. ना स्ट्राईकवर आहे विश्वास. ओहो, जबरदस्त. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू नक्की षटकार होता, पण काय तुम्हाला इथे बघायला काय मिळालं? नेहमीच इथे हवेची साथ मिळाली ती मतलब गोलंदाजाला. हा चेंडू ज्या प्रकारे कनेक्ट झाला होता मला वाटलं षटकार जाईल, पण कधी पण मैदानाचा पहिला चेंडू रिव्हर्स का केला? ज्या प्रकारे हवा असेल ना त्या प्रकारे तुम्हाला फलंदाजी करावा लागेल. म्हणूनच प्रत्येक संघ लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन का ठेवतो? प्रत्येक संघाबरोबर जर आपल्या उद्या मॅच असेल तर संघाचा परिपूर्ण अभ्यास करावा लागतो की कोणता गोलंदाज येऊ शकतो, कोणता फलंदाज निवडावा लागेल. हो, इनसाइड आउट, काय स्ट्रोक खेळलाय. हो, पुन्हा एकदा मिस फील्ड आणि ते मला ते मिळतील 4 चौकार. चेंडू जाईल दणदणीचा चौकार. बघा इथे कॅच होती, इथे कोशिश तर केली होती आणि नक्कीच या कोशिशवर जर का डाईव्ह लागवली असती ना तर ही कॅच झाली असती. जसं मागच्या रविवारी बादशाह मैदानामध्ये मी डाईव्ह पकडून कॅच घेतली होती. नक्कीच धाव संख्येमध्ये वाढ, धाव संख्या 21.
बघा आता जर हा फटका जर का लेफ्टी बॅटर असता तर मी बोलतो हा चेंडू आहे ना इथे पॅव्हिलियन स्टँड मध्ये येईल, कारण की हवेची साथ नेहमीच असते. म्हणूनच लेदर क्रिकेटमध्ये दोन्ही साईडला क्रिकेट का खेळला जातो याचं कारण असतो, कारण की हवा ज्यावेळी चालू असते ना त्यावेळी खूप फलंदाजी करायला टेनिस क्रिकेटला खूप तकलीफ येते. कारण टेनिस क्रिकेट हा टेनिसचा बॉल जर आपण वेट केला तर 128, 129, 127 ग्रामचा बॉल असतो आणि कुठून ना कुठून हवेच्या माध्यमातून तर रिव्हर्स येतो आणि त्याच प्रकारे मागाचा फटका फसलाय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो म्हणजेच साहिल. साहिल याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळायला हवी. चेंडू फसवलाय आणि साहिलने स्लोवर टाकलेला चेंडू अशा प्रकारे मेस फील्ड आणि इथे मिळतील 2 धावा. पकडो कॅचेस जीतो मॅचेस. क्या छोटा समजलो मॅच छोटा. जशी मीच मागच्या मॅच मध्ये बघितला की यश सारख्या धुरंधर फलंदाज माझ्याकडून माझ्या आयुष्यातील पहिला कॅच असेल जो ड्रॉप झालाय, कारण की पाकिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल तुम्ही बघितला असता शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर मॅथ्यू वेडचा हस्ताना लिहिणे तो सोडलेला झेल आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू मध्ये 3 षटकार शाहीन आफ्रिदीला मॅथ्यू वेडने मारून आपल्या संघाला ऑस्ट्रेलिया पहिल्यांदा फायनलचं तिकीट जर दिलं असेल ना तर ती कॅच असेल. हो सुंदर असा स्ट्रोक बघायला मिळतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामधून मेस फील्ड आणि कुठेतरी ही मेस फील्ड मागात पडणार आहे. छोटी छोटी चूक तुम्हाला टुर्नामेंटमध्ये बाहेर करू शकते, कारण की छोटा फॉर्मॅटचा खेळ आहे आणि एक चूक इथे महागात पडू शकते. बघा एका गावामध्ये 100, 150, 200 घरांचा उंबरठा असतो आणि त्या 200 घरांच्या 100 घरांच्या उंबरठ्यामध्ये प्रत्येक घरातून जर एक खेळाडू पाडलात तर 100 खेळाडू असतात आणि 100 खेळाडूमध्ये 11 टॉप 11 मध्ये निवडायची म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. आणि त्या टॉप 11 मध्ये आपण ज्या वेळेला खेळत असतो त्या वेळेस आपल्याला 100% द्यावा लागतो. मग ती फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे, क्षेत्ररक्षण असू दे. म्हणूनच मी म्हणत असतो की बनायचं असेल ना खेळाडू नका बनू, बनायचं असेल तर खेळाडू नका बनू, बनायचं असेल गेम चेंजर बना. जब जब टीम के ऊपर संकट आएगा आपको याद किया जाएगा. आणि अशा गेम चेंजर खेळाडूंनाच अशा संघामध्ये उभारणी लागतं. बघूया धावत संख्येमध्ये वाढ. धावत संख्या झाली आहे ती आतापर्यंत 25. एक गडी माघारी परतलाय तो म्हणजे सचिन गायकर. दुसरा षटक इथे प्रगती पथावर आहे. संपला का 2? ओके 2 षटकं संपली. 25 धावांपर्यंत मजल मारली आहे. बघा ह्या मैदानावर 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 25 नथिंग आहे, कारण की मैदान खूप मोठं आहे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट आहे की सॅल्यूट करावा वाटतो की गुमेश्वर क्रिकेट संघाला ज्या संघाने यावर्षी सीझन मध्ये 4 षटकांचा सामना खेळवला गेला आणि पहिलाच चेंडू मला वाटतं 8:10 पडला आणि खूप मॅनेजमेंटला सॅल्यूट करावा असं वाटतं की सोपं नाहीये अशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं. पुन्हा गोलंदाजी मार्कवर मंगेश खातर ते स्ट्रोक जबरदस्त आहे. काय स्ट्रोक केलाय हो जबरदस्त. पळायला गेला क्रिस गेल, हातात दिला झेल आणि षटकार मारण्याच्या नादात मुकेश सालाय फेल आणि काय घेतलाय झेल आणि संपलाय मुकेशचा खेळ. कमॉन डीजे. हॅलो कोण गेलाय धन्यवाद डीजे. नक्कीच जब जब टीम के ऊपर संकट आया है संकट मोचक बनकर हनुमान जी बनकर यहाँ पर मंगेश खताते छाया है. आणि मंगेश गोलंदाजीसाठी मला वाटतं हेलिकॉप्टर मधून पण सलामी देते. मला वाटतं पुष्पगुच्छ होत आहे. काय झेल कळलंय. सुंदर अशी गोलंदाजी. बघा वय फक्त एक बोलतात ना एक पॉइंट आहे, पण आपल्याकडे जर फिटनेस असेल ना गेम असेल तर तुम्ही अजूनही खेळू शकता. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा फसवले. दोन चेंडू मध्ये 2 विकेट घेऊन या गोलंदाजाने दाखवून दिलाय. नाम सुन के फ्लावर समजा क्या फ्लावर नाही वाइल्ड ऑफ फायर आहे. माईक छुके आणि स्लोवरचा ब्रह्मास्त्र टाकला आणि ह्या ब्रह्मास्त्राच्या जालामध्ये इथे फसवलाय ते म्हणजे सुबो. बॅक टू बॅक 2 विकेट गेले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. मया बघा उद्या सोमवार आहे, उद्या 22 तारीख आहे आणि उद्या याच टायमाला मी कर्नाटका हुबलीमध्ये असेल, कारण की रात्री 9 वाजता मला इकडून निघायचं आहे. कारण 3 दिवस 22, 23, 24 कर्नाटका हुबली आहे. त्याच्यानंतर 27, 28 पण कॉल होते, पण मसला क्रिकेट असोसिएशनची मॅच आहे. कॉल आले थांबावं लागेल. बघूया नंतर 2, 3, 4 बोरिवली, पुन्हा 7, 8, 9, 10, 11 सुरत. सगळे कॉल बाहेरच असतात. आपल्या पट्ट्यामध्ये खूप कमी असतात, पण ज्या वेळेस मी अवेलेबल असेल नक्कीच आपल्या गावासाठी खेळेन. कारण गावासाठी खेळणं, गावाची जर्सी पेरून आपण मैदानात उतरतो ना असं वाटतं वर्ल्ड कप खेळायला चाललोय. हॅट्रिकवर आहेत.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बघा, काय चेंडू पिचिंग केलाय, स्लोवर व्हेरिएशन काय असते हे दाखवून देतोय. हो, अति काही संकटात आणि पुन्हा फलंदाजी येणार नाही अशा प्रकारे माघारी परतावं लागेल. अशा प्रकारे बघा, प्रत्येक गाव हॅलो, एका गावामध्ये 2 ते 3 बॅटर चांगले असतात, त्याच्यानंतर अशी लाईन लागते. आता बघा गुमेश्वर संघाची मला वाटते लाईन लागली आहे, पण कुठेतरी इथे थांबावं लागेल, कारण चॅरिटी अशा आहे, तो आपल्या गावाचा नावाचा आहे आणि सन्मानाचा. इथे मोठी स्पर्धा आहे, कारण की दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. गुमेश्वर विचार केला, हा दोन्ही गाव दोन्ही संघ आहेत, ते एकाच तालुक्यामध्ये बिलॉंग करतात. तालुका आहे मसला, जो आम्हाला हसला तो समजा फसला, कारण की कुर्तुडी गौलवाडी हा संघ बॉर्डरवर आहे. ज्या प्रकारे काकल गौलवाडी, कुर्तुडी गौलवाडी आणि बोरीचा माल जणू काय ब्रह्मा विष्णू महेश. ओहो, काय गोलंदाजी करतोय तो, म्हणजे मंगेश कताटे सर्वश्रेष्ठ. बघा, तुम्हाला जर संघामध्ये इन राहायचं असेल, प्रत्येक खेळाडू खेळायचा असेल, कमीत कमी बोलतो प्रत्येक दिवसातून 1.5 ते 2 तास तुम्हाला सातत्याने मैदानामध्ये प्रॅक्टिस करावीच लागेल, कारण की गाव आपल्याला विश्वास ठेवून आपल्या गावाची जर्सी परिधान करून टॉप 11 मध्ये आपल्याला उतरवत असतो. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते आतापर्यंत मंगेश खतादे यांच्याकडून. जबरदस्त व्हेरिएशन, काबिलियत, क्लास आहे या गोलंदाजाकडे. बघा काय गोलंदाजी करतोय, फलंदाजी असू दे, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असू दे, अचूक, भेदक, सुंदर असं कलात्मक खेळाडू आहे. म्हणूनच या खेळाडूला बिग नेम बिग फेम म्हणून जातं, ते म्हणजेच मंगेश खतादे. बघा, मसला गौलवाडी 4-5 वर्ष अगोदर विचार केला तर मसला गौलवाडी एक छोटाच संघ होता, कारण की मसला गौलवाडीमध्ये मला वाटतं आपल्या गवळी समाजाचे 28 ते 30-35 घरं असतील, पण आज ह्या संघाने एक दखल निर्माण केली आहे. ज्या प्रकारे काकल गौलवाडी ह्याही संघाकडे मला वाटतं 30 ते 35 घरांचा उंबरठा असला तरी पण तळा मसला मानगाव तालुक्यामध्ये या संघाने दबदबा निर्माण केलाय. बघा काय स्ट्रोक खेळलाय, जबरदस्त. हो, पकडो कॅचेस, जीतो मॅचेस, स्लोवर व्हेरिएशन काय असते पुन्हा एकदा दाखवून दिले. कमॉन डीजे. हॅलो, थँक्यू डीजे. हॅलो, बघा आयकॉन खेळाडू काय असतो त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलाय. 6 चेंडूमध्ये 4 विकेट घेऊन फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे, तो मंगेश खताते, ज्याचे षटकार बघण्यासाठी मसला गौलवाडी कहा से पहिले गाडी से आते. एकच इथे धाव दिली आहे आणि 4 गडी माघारी परतवण्यामध्ये यश भेटलाय. धावसंख्येमध्ये वाढ, 3 षटका संपली आहेत, धावसंख्या झाली आहे 26. मॅच तो लगभग हो गई फिक्स. शेवटचा षटक आहे, शेवटच्या षटकामध्ये हो गया. किती धावांची मजल मारतोय, स्ट्राईकवर आहे, गोलंदाजी मार्क वर धवल, ओंकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. अजून एक 5 चेंडू शिल्लक आहेत. मला वाटतं कल्पू काय नाव, कल्पेश कोण आहे तो, यश ऑलराऊंडर, बेस्ट ऑलराऊंडर गुमेश्वर संघाचा. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये कमीत कमी 12 ते 15 धावा बनवाव्या लागतील. कमीत कमी 40 धावांची मजल मारावं लागेल, कारण की 12 मध्ये 2 चेंडू तुम्हाला वाटतं जितू टाकणार, यात शंकाच नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण इथे 2च धावा होतील असं वाटतंय. हो, सुंदर गोलंदाजी धवलकडून बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. बघा, गुमेश्वर संघ विचार करत असेल की यशच्या माध्यमातून कमीत कमी या 4 चेंडूमध्ये 10 ते 12 धावा निघायलाच हव्या, पण मसला गौलवाडी या संघ विचार करत असेल कमीत कमी 30-32 धावांपर्यंत थांबवायची, कारण की मोठा मैदान आहे आणि पॉवर प्ले मध्ये ह्या मैदानावर 17-18 धावा नथिंग आहेत. ज्या प्रकारे मागची मॅच तुम्ही बघितली असणार. हो, सुंदर गोलंदाजी, काय बात आहे. लाईन आणि लेनच्या वरतून गोलंदाजी करतोय तो म्हणजे धवल. अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा षटक बघा, हाणामारीचा षटक असतं. ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्या प्रयत्नांना कुठेतरी अपयशी ठरतोय तो मतलब घुमेश्वर संघ. नक्कीच या गावाचं नाव आहे घुमेश्वर, पण नेहमीच आम्ही म्हणत असतो की आम्ही लहानापासून घुम मला वाटतं ह्या संघाने मैदानात सोडायला पाहिजे आता धूम. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जबरदस्त. इथे मिळतील 4 चौकार. हे लगा चौकार, शूरवीर चॅम्पियन. कमॉन डीजे.
पिंकवडीचे घुमेश्वर संघाचा बाळा माझ्या मागे बसल्यात. ज्यावेळी आम्ही खेळायला सुरुवात केली बाळा नेहमीच असायचा, पण आता गावामध्ये मी पहिलेच म्हटलंय 100 घरांचा उंबरठा असतो, 11 खेळाडू निवडायचे असतात. कुठेतरी युवा खेळाडूंना इथे सुवर्ण संधी मिळाली म्हणून बाला रिटायरमेंट घेतली वाटतं. मोठा फटका, जबरदस्त स्ट्रोक का फसलाय. हो हो पिंक. अरे ते येड आहे ना, येड्याला काय अक्कल नाही रे यांना. त्यांचं लक्ष पण नाही आहे, विचार कर. हो 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 हो. बघा इथे लक्ष चारी साईडला ठेवावं लागतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी दुश्मनांविरुद्ध ज्यावेळी किल्ला जिंकायचा असेल ना, त्यावेळी गमिनी कावा हा काय असतो बघा. याच्या अगोदर 9 बॉल होता. इथे बॅटर लोकांना माहिती पाहिजे होतं की येस हा 9 बॉल, इथे 2 धावा आरामात होऊ शकल्या असत्या. ओके ठीक आहे, काही चेंडू शिल्लक आहे, जाऊ द्या. कुतू नका माथू नका, घेतलेला वसा टाकू नका. बघा शेवटपर्यंत दोन्ही संघ नाही. शेवटचा चेंडू मला वाटतं शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत आणि इथे धावसंख्या कुठेतरी थांबवलंय. धावसंख्या झाली आहे ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 36. याने 36 का आकडा कौन से टीम के साथ हो रही है. 36 चा आकडा. नवीन बॅटर लेफ्टी स्ट्रायकर किलर द मिलर अगोदरच पाठवायला पाहिजे होतं की लेफ्टी ऍडव्हान्टेज आहे या मैदानावर. चांगला बॅटर असेल तर अक्षय मोठा फटका मारू शकतो, कारण की हवेची साथ मिळेल त्याला. हे बघा पुन्हा एकदा पिंट्या आणि अशा प्रकारे 2 धावा मिळतील. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न की काय. अशा प्रकारे पुन्हा एकदा नो बॉल. एम्पायर कॉल नो बॉल आणि इथे मिळतोय तो म्हणजे फ्री हिट असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. मला वाटतं 39 धावांपर्यंत मजल मारली. शेवटचा चेंडू 39 धावा झालीत आणि हा शेवटचा चेंडू आहे. घुमेश्वर संघाला जेवढ्या फायटिंग धावा हव्यात ना तेवढ्या नक्कीच झाल्यात, कारण की घुमेश्वर संघाकडे घुमेश्वर एक्सप्रेस नावाचा गोलंदाज आहे, तो म्हणजे जीतू, जो खूप साऱ्या ग्रामीण टुर्नामेंट किंवा जनरल टुर्नामेंट सुद्धा खेळतो. खूप चांगला अनुभव आहे आणि मला वाटतं कप्तान नक्कीच कॅप्टन त्याला 2 षटकं देण्याचा प्रयत्न करेल. तर हा घुमेश्वर संघाकडे बेनिफिट आहे. पण मसला गौरवाडी संघाकडे एक विस्फोटक बॅटर आहे ज्याचं नाव आहे मंगेश खताते. 39 धावा आणि शेवटचा चेंडू आहे. हा 9 बॉल. हो काय स्ट्रोक केलाय. अशा प्रकारे 41 धावांपर्यंत मजल मारली आहे. 41 धावा शेवटचा चेंडू आहे मला वाटतं. ओ जबरदस्त, क्या बात है. अशा प्रकारे हा एक इनिंग संपली आहे आणि घुमेश्वर संघात धावसंख्या उभारलाय ते मला वाटतं 42 आणि 43 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजेच मसला गौलवाडी या संघाला. फोटो काढ कॉमेंट व्हिडिओ काढ ना व्हिडिओ. व्हिडिओ काढ नाही यांची. हॅलो. यानंतर होणारा सामना नेहरू पक्ष गोंसे वडाचवाडी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी टॉस का बॉस
कक्षामध्ये आपण यायचं. त्वरित नाणेफेक होईल. नेहरू पक्ष गोंसे वडाची वाडी. चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहे. क्षेत्र रक्षणासाठी लाईनअप मध्ये संघ चाललाय तो म्हणजे शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर. बघूया हे ईश्वर कुछ तो कर. दोन्ही संघ नक्कीच विचार करत असतील कारण की नॉकआउट मॅच जो हार गया समजलं टुर्नामेंट से बाहेर गया आणि ते गरज आहे ती म्हणजेच दोन्ही संघाला विजयाची. कारण सुपर 8 मध्ये जर दाखल व्हायचं असेल तर ड्यू अँड डाय जो हार गया समजलं इस टुर्नामेंट से बाहेर गया. 42 धावा बनवल्या त्या म्हणजे घुमेश्वर संघाने आणि विजयासाठी मसला गौलवाडी या संघाला 43 धावांचं लक्ष आहे. बघूया छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पांचा जय घोष घेऊन क्षेत्ररक्षणाला सुरुवात करतायत आणि बघूया मसला गौलवाडी या संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल होते. बघा घुमेश्वर संघाचा विचार केला तर विश्वास आहे. विश्वास असेल, मुकेश असेल, जितू असेल, सचिन असेल, यश असेल, एकापेक्षा एक सरस खेळाडू. आणि मसला गौरवाडी संघामध्ये विचार केला तर धवल असेल, ते असेल, रमेश असेल, रतीश असेल आणि मंगेश खताते ज्यांचे षटकार बघण्यासाठी मसला गौरवाडी संघ गाडी लेके आते. नाणेफेक होत आहे दोन्ही संघांमध्ये. विश्वास सर नाणेफेक करतायत. नाणेफेक जिंकतायत. विनंती असेल मित्रा आजच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकलाय काय आजच्या आयोजनाबद्दल आणि सचिन गायकरने जी स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल काय सांगशील थोडक्यात. खूप असं छान आयोजन केलं आहे. आम्ही सचिन सरांसोबत खूप मॅचेस खेळलेले पण आहोत. 4 वर्ष त्यांच्या संघामधून आम्ही खेळतो आहोत. तर असं खूप भव्य दिव्य असं मैदान आहे आणि याच्यामध्ये आम्ही चांगली कामगिरी करू अशी अपेक्षा आहे. गोलंदाजी मोठ्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. जवळजवळ 35 धावांचा आव्हान आम्ही त्यांना देऊ शकतो. धन्यवाद मित्रा. फलंदाजी करताना किती धावा बनवाल तुम्ही या 40 ते 50चा आम्ही टार्गेट समोरच्या टीमला देण्याचा प्रयत्न करू. काय कोणता यावेळी तुमचा एक वेगळा प्रयत्न असेल या सामन्यामध्ये. वेगळा प्रयत्न असं काय ना आमचे जे रेग्युलर बाकी चेंजेस काही नाही. ओके धन्यवाद. चला मॅच मध्ये जाऊया पुन्हा रंगताने गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले तो घुमेश्वर संघाचा घुमेश्वर एक्सप्रेस. नाव आहे जितू. इस गेंदबाज से कुछ तो सीखू. आणि स्ट्राईक वर येतोय तो म्हणजेच मंगेश. नॉन स्ट्राईक वर येतोय तो धवल आणि रेडी आणि स्ट्राईक वर येतोय तो मंगेश खताते जिनके षटकार देखने हम मतला गौरवाड़ी से मुंबई आते. गणपती बाप्पा मोरया. जबरदस्त. मी पुन्हा एकदा युट्यूबच्या माध्यमातून बोलतोय. ज्यावेळी तारा मसला श्रीवर्धन असेल, मानगाव असेल तर माझा सर्वात आवडता गोलंदाज मी जिथे मागे पण बोललो होतो आणि आजही बोलतोय की ज्याच्याकडे रफ्तार आहे तेच तर्रार. एक चांगला अष्टपैलू गोलंदाज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण त्याच प्रकारे प्रत्युत्तर देतोय तो म्हणजेच मंगेश खताते. हो हो 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. अतिघाई संकटात नाही. बघूया मसला गौलवाडी या संघाचे धावसंख्या झाली आहे 2 आणि अजिंक्य यांना आलाय फोन की जिंकलाय कोण. बघूया जिंकलाय कोण ते थोड्याच वेळात कळणार आहे की जिंकलाय कोण आहे. कारण की पहिला षटक आहे पॉवर प्लेचा षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करत असणार कारण की 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 फिल्डर तैनात असतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण प्रयत्न फसलाय. फलंदाज गाडल्या गावात घातलाय. चेंडू साईन मारे पार चौकार. गेला का चौकार शुरवीर फेर चॅम्पियन करेक्ट इंडिया. कमॉन डीजे. सागरचीच लाश आलेली सागर गोष्टीवाला अजून एक निवाजवाडीवाल्यांचे बाकी होते ते दिले की. थँक्यू डीजे. 3 चेंडू 6 धावा बनवण्यामध्ये हो हो
जी संधि हो गई है, जिंदगी मौके कम और धोखे बहुत ज्यादा देती है। मिल गया मौका, मार दे चौका। अगर उसी वक्त अगर 6 मार देना, टीम में जगह फिक्स है। लेकिन 4 ओव्हर में आपको हर गेंद पर रिस्क उठानी पडेगी। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, पण इथे रनआउटची सुवर्ण संधी ती हातातून दडवली आहे, ती म्हणजेच घुमेश्वर संघाने. बघा घुमेश्वर संघाविरोधात मसला गवलवाडी संघाने लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ठेवलं आहे, कारण की मंगेश खताद यांना माहिती आहे लेफ्टी ऍडव्हान्टेज आहे. सकाळचं सत्र म्हणजे दुपारी 1 वाजेपर्यंत हवा तुम्हाला लेफ्टी ऍडव्हान्टेज असेल, दुपारी 2 नंतर हवा रायटी ऍडव्हान्टेज असेल, त्यावेळी षटकार बघायला मजा येईल. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा बनवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर जीतू. कुछ तो इस गेंदबाज के को वेरिएशन आहे, रफ्तार आहे आणि क्लास आहे ह्या गोलंदाजाकडे. ओहो जबरदस्त बघा मिस फील्ड आणि तो छोटी छोटी चूक महागात पडू शकते. बघा इथे रन नव्हता, इथे थोडीशी मिस फिल्डिंग आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी बघायला मिळते. बघा जीतू यांनी 5 चेंडू अप्रतिम टाकले होते, 3 धावा त्यांना एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेत. मला वाटतं या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आतापर्यंत 9. ओहो सुंदर गोल, सुंदर असा क्षेत्ररक्षण, अचूक फेकी. पण एक षटक, पहिला षटक संपलाय आणि धावसंख्या झाली आहे 10. दोन्ही संघ बोलतायत आमच्याकडे पहा, पण सध्या आम्हाला वेळ नाही, क्योंकि हम जिसको देखते जो सुपर 8 में आते. बघूया आता गरज आहे ती म्हणजेच 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. बघा 11च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. या तर फलंदाज, या तर गोलंदाज, या तर घुमेश्वर, या तर मसला गवलवाडी. कोण लेकर जाएगे BMW ऑडी. 10 एक षटक संपलाय. 10 काय बोलतोय 43 बनवायचे आहेत, 33 हवेत. 18 चेंडू आणि 33. एक युवा सितारा त्याच्या हातामध्ये एक कर्णधार सर्व भार सोपवतोय, तो म्हणजेच यश. कशा प्रकारे यश गोलंदाजी करतोय. बघा ग्रामीण संघाचा विचार केला तर आपल्या विभागामध्ये असे खूप बलाढ्य संघ आहेत, पण श्रीवर्धन विभागामध्ये असा एक संघ आहे ज्या संघाचं नाव आहे नानवली, ज्याने एका वर्षामध्ये तब्बल 36 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय, ते म्हणजेच ओव्हल मैदान या ठिकाणी. हा एक विश्व रेकॉर्ड आहे. हा नानवली या संघाने 36 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय, तो ओव्हल मैदान या ठिकाणी. ज्या प्रकारे गोरसई बी या संघाने 39 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड केलाय आणि त्यांच्याच पाठोपाठ आपल्या विभागातील नानवली या संघ एका वर्षामध्ये तब्बल 36 चषक जिंकण्याचा रेकॉर्ड. आणि याही वर्षी मला 9 की 10 चषक जिंकलेत. प्रत्येक रविवारी 1-2 चषक त्यांचे फिक्स असतात. काय संघ असेल. क्या बात है, ऊपर वाले की दुआ साथ आहे. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते, ती म्हणजेच यश. स्लोवर चेंडू आणि बघूया मंगेश त्यांना कान मंत्र देतात, कोणता चेंडू कशा प्रकारे खेळायचा हा कान मंत्र देतात की शेवटपर्यंत कुतू नको मातू नको, घेतलेला वसा टाकू नको. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय, पण इथे मला वाटतं एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक मला वाटतं मंगेश खतादे आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असतील, कारण छोट्या फॉर्मॅटचा क्रिकेट असेल, ज्यावेळी तुमच्या बॅटवर बॉल असेल त्यावेळी नॉन स्ट्रायकर फलंदाजाने हेच ब्रह्मास्त्र वापरायचं की ज्याच्या बॅटवर बॉल येतो त्याला स्ट्राईकवर आणून खेळवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच मी नेहमी म्हणत असतो, जिसके बैट पे बॉल है ना उसे दुनिया भर का कॉल है, जिसके बैट पर बॉल है उसे दुनिया भर का कॉल है, वरना कितने लोगों को मिस कॉल भी नहीं है. ये लेना भाव 11-12वां खिलाड़ी लेना, ये भाई 15वां खिलाड़ी लेना. जिस गेंदबाज का सटीक लाइन का लेंथ है उसी गेंदबाज के इस टूर्नामेंट में स्ट्रेंथ है. हो गया मंगेश खतादे. जबरदस्त विस्फोटक बॅटर मंगेश खतादेला थांबवलं. चुकीला माफी नाही. ज्या प्रकारे मागच्या मॅच मध्ये माझ्याकडून कॅच सोडला, त्याच्यानंतर यशने आमच्या गोलंदाजा विरुद्धात एक षटकार आणि एक चौकार. बघा एक चूक एक टुर्नामेंट मध्ये महागात का पडते, याचं कारण मागच्या मॅचला आम्ही 16-17 रनने हरलो, याचं मागचं कारण की मीच आहे की माझ्याकडून ती कॅच मिस झाली. बघा एक चूक किती महागात पडते ह्याचं प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळेल. सुंदरशी गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच यश यानी. मोठा फटका इनसाइड आउट, काय स्ट्रोक खेळलाय बघा.
काय चूक झाली की मंगेश खतादे नॉन स्ट्राईक वर आले असते, पण मंगेश खतादे स्ट्राईक वर आले आणि मंगेश खतादे यांच्या वाट मधून निघालाय दमदार प्रहार, चेंडू जाईल सीमा रेखा पार, चौकार. धाव संख्येमध्ये वाढ. कमॉन डीजे. याच्यावर बोलायला मजा नाही. आवाज हे होते 17 किती बॉल झाले? थँक्यू डीजे. बघा मंगेश खतादे एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्यांच्याकडे क्लास आहे, खूप साऱ्या वर्षांचा अनुभव, गेली 20-25 वर्ष आपल्या नावासाठी नाही तर आपल्या गावासाठी सातत्यपूर्व खेळत असतात, कशा प्रकारे फलंदाजी करायची. एक सिनियर खेळाडू दाखवून देतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातोय बॅकवर्ड रिझन मध्ये आणि पुन्हा मिळतील 4 चौकार. बघा एक चूक किती महागात पडली. कमॉन डीजे. हॅलो. थँक्यू डीजे. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 22 धावांची गरज आहे. चेंडू आहे 13. बघा 2 चेंडू मध्ये 2 चौकार. बघा हा चौकार नशिबाचा आहे. 7 मिळाली मंगेश खतादे यांना. या षटकातील शेवटचा चेंडू निर्णायक असेल. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. ड्यू अँड डाय, करो या मरो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल, कारण मंगेश खतादे एक मोठे खेळाडू आहेत. ते विचार हेच करा की जास्तीत जास्त मला स्ट्राईक माझ्याकडे ठेवायचा आहे. 2 षटक संपले, धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे ती आतापर्यंत 22 आणि आता गरज आहे ती 12 चेंडू आणि 21 धावांची. बघूया काटो की टक्कर किसके मुंह में होगी, जीत की घी शक्कर. जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये हे दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांविरोधात आज भरतायत या मैदानात रंग. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय रफ्तारचा राजा, नाव आहे जीतू. जितूच ना. हा षटक निर्णायक असेल आणि कर्णधाराने हा घेतलेला निर्णय सर्वात बेस्ट असेल, कारण की त्याने सर्वात विस्फोटक गोलंदाज जितू याच्याकडे चेंडू सोपवलाय. कारण समोर आहे एक विस्फोटक बॅटर मंगेश खतादे, याने बेस्ट वर्सेस बेस्ट. एक चांगला बॅटर आहे आणि एक चांगला बॉलर. लढत बघायला मजा येईल, कारण 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर रफ्तारचा राजा कुमेश्वर एक्सप्रेस. हो काय पिचिंग केलंय, स्ट्राईक रोल केली, हा नॉन स्ट्राईकला जाऊन उभं राहण्याचं धाडस केलंय. कारण की बघा चेंडू सोडायचा नाही हा निर्धार केलाय तो म्हणजेच मंगेश खतादे यांनी. कारण त्यांना अनुभव आहे की कशा प्रकारे ज्या प्रकारे महेंद्रसिंग धोनी शेवटपर्यंत मॅच घेऊन जातात त्या प्रकारे मॅचला घेऊन जायचं. 11 चेंडू अजूनही 20 धावांची गरज आहे. बघूया हा षटक निर्णायक असेल. ह्या षटकामध्ये जर का 7 ते 8 धावांवर थांबवलं तर मॅच बनू शकते, पण ह्या षटक जर का महागडं पडलं तर गेम इज ओव्हर होईल. म्हणून हा षटक निर्णायक असेल दोन्ही संघांसाठी. इनसाइट आउट आणि आउट. ओके, नक्कीच गेम प्लॅन आहे की विकेट हवाय ते म्हणजेच मंगेश खतादे यांचा. 2 चेंडू आतापर्यंत सुंदर पिचिंग केली आहे ते म्हणजेच खुमेश्वर एक्सप्रेस, नाव आहे जीतू. इस गेम पास से कुछ तो सीखो, रफ्तारचा राजा आहे. नक्कीच त्या मसला श्रीवर्धन मानगाव आणि खास करून रोहा तालुक्यामध्ये गवळी समाजाचा हा जबरदस्त गोलंदाज. लोअर फुल टॉस नाही. हो बघा व्हेरिएशन काय असतं त्यांनी दाखवून दिलंय. लोअर फुल टॉस चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात इथे विकेट गेली असती, पण कुठेतरी बोलतात ना चेंडू गेंद के ऊपर उंगलियां घुमायती, आणि अशा प्रकारे चेंडूवर व्हेरिएशन काय असतं हे दाखवून दिले. ते पुन्हा एकदा जीतू यांच्याकडून. हा कोण स्प्रे घेऊन गेले असेल तर कृपया आणून द्यायचंय, रिक्वेस्ट आहे भाऊ. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत. हो एक पाहिजे. पकडो कॅचेस जीतो मॅचेस आणि इकडे पळायला गेला क्रीज दिलाचे आणि षटकार मारण्याच्या नादात धबल झालाय आणि धबलचा इथे संपलाय खेळ. आता संपलाय तो विजयाचा खेळ. अजूनही गेम इज ऑन आहे, कारण की 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केलेत. मला वाटतं अजूनही 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी मला वाटतं 17 धावांची गरज आहे. 8-17 नाही 8-18
हॅलो हॅलो थँक्यू डीजे. सॉरी 8 चेंडूमध्ये 17 नाही, 8 चेंडूमध्ये 18, कारण की 21 हव्या होत्या. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्च केलेत, ते म्हणजे जितू. खूप चांगला निर्णय घेतलाय ते म्हणजे गोलंदाज यांची. आणि मंगेश कातार नक्कीच विचार करत असेल की ह्या 2 चेंडूवर कमीत कमी 3 ते 4 धावा व्हायला पाहिजे होत्या हव्यात, कारण 6 चेंडूमध्ये या मैदानावर 15 धावा कोणी बनवू शकतो. पण प्रयत्न असेल, शेवटचा गोलंदाज कोण असेल, हे 2 चेंडू निर्णायक असतील, ते म्हणजे दोन्ही संघांसाठी. पाणी पाहिजे. हे 2 चेंडू निर्णायक असतील. कोण आहे नवीन नवीन बॅट्समन तुम्हाला? हितांशू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं हितांशू. जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. ओहो, सुंदर क्षेत्ररक्षण. बघा कशा प्रकारे गोलंदाजी असायला हवी हे जितूनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. ज्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षण लावतो ना, गोलंदाजाला कर्णधार एक मुभा देतो की तुला तो चेंडू टाकायचा आहे, ज्या प्रकारे तुला फिल्डिंग सेट करायची आहे, ज्या प्रकारे त्यांनी फिल्डिंग सेट केली आहे. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. अजूनही 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल. मला या चेंडूवर कदाचित मोठा फटका मारण्याचा प्रयत्न किंवा सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याला ठेवण्याचा प्रयत्न. शेवटचा चेंडू या षटकातील. हो, क्या बात आहे. बघा कशा प्रकारे गोलंदाजी असते. एक वेळा जितूसाठी छोटा डावाचा गडगडाट व्हायला पाहिजे, कारण मसला गोलवाडीच्या मंगेश खतार सारख्या फलंदाजाला त्यांनी थांबवलंय. काय मॅच आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 17 कोणत्या संघाला असेल खतरा, कारण 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. कल्पना काय बोला. गणपती बाप्पा मोरया लवकर जिंकून घरी या, हा कानमंत्र दिलेला असतो प्रत्येकाच्या आईने, प्रत्येकाच्या ताईने, प्रत्येकाच्या माईने, प्रत्येकाच्या मुलीने, प्रत्येकाच्या धर्मपत्नीने, प्रत्येकाच्या भावाने, प्रत्येकाच्या वडिलाने. बघूया शेवटचा षटक घेण्यासाठी कोण येतोय. कल्पेश. हितांशू स्ट्राईकवर आहे. कल्पेश कासार. 6 चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. जबरदस्त. 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 17 धावांची गरज असेल. नक्कीच मंगेश खताडे विचार करत असेल की हा बॉल डॉट होईल ना होईल, सिंगल येईल, स्ट्राईक माझ्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच बघा, एक खेळाडू कधीही गेम विजयी करून देऊ शकत नाही. 11च्या 11 खेळाडूंनी ते साथ द्यावी लागते. 5 चेंडू आणि 17 बघूया. कल्पेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. खराब चेंडू आणि खराब चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अति घाई संकटात नाही आणि हा चेंडू हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकर चेंडूला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पण कुठेतरी हितांशूला थोडंसं थांबायचं होतं, वेट अँड वॉच करायचं होतं. नक्कीच हा चेंडू षटकार लागवला असता, कुठेतरी मॅच मध्ये एम झाला असता. आता गरज आहे ती 4 चेंडू आणि विजयासाठी पुन्हा एकदा 16 धावांची गरज आहे. 2016 ला आमच्याच मैदानावर कुर्तुडी गौलवाडी येथे 5 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना मी आणि वैभवने ती मॅच काढलेली. आणि एक तुम्हाला आठवण सांगतो, कुर्तुडी गौलवाडीच्या वैभव पवार याची आवर्जून लक्षात घ्या, कारण वाणी सारखा रोहा तालुक्यातील एक बलाढ्य संघ 1 नाही 2 नाही तब्बल 22 फायनल जिंकून बोलशा गावामध्ये आम्हाला फायनलला सेमीफायनलला भिडला. सुंदर चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना वैभवने एक षटकार आणि चौकार मारून ती मॅच जिंकून दिली होती. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळणार. हाच गेम प्लॅन होता की मंगेश खताडे यांना नॉन स्ट्राईकवर आणून ठेवायचं, पण ही रन घेणं माझ्या मते मंगेश खताडे यांना स्ट्राईकवर राहायचं होतं. विकेट खपवायची होती. अजून एक 3 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 16. नक्कीच जय जय बोला. गोमेश्वर ग्रामवासी असतील, त्यांचे मंडळ असेल, नक्की ज्यावेळी मॅच पुढे होतं ना त्यावेळी कुठेतरी आवाज ऐकलं होतं की 11च्या 11 खेळाडूंकडे घेऊन या, मी त्यांना मोटिवेट करतो कशा प्रकारे खेळायचं. कारण प्रत्येक गाव हा विजयासाठी खेळत असतो. जेव्हा ज्या वेळेस गाव जिंकतो ना त्यावेळी गाव आनंदात ते आनंदाची रात्र काढत असतो, पण ज्यावेळी गाव हारतो ना, हो हो षटकार झालाय फेल आणि संपलाय खेळ. गेम इज ओव्हर. कम ऑन डीजे.
हॅलो, न्यू मॅच नाव काय भाऊ? हा? राज किरण. 2 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं 16 धावांची गरज आहे. इथे चमत्कारच इथे नमस्कार करू शकतो. जर एखादा चेंडू नो आला आणि जर षटकार लागवला गेला तरच गेम मध्ये येऊ शकता, अदरवाईज मॅच पूर्णपणे घुमेश्वर संघाकडे आली आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. सॉरी 15. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. हा चेंडू निर्णायक असेल. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मोठा फटका. मिळतील इथे 4 धावा असं वाटतंय की 6. 4 ना. षटकार ओके. अगोदर यायला पाहिजे 1 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. इथे शेवटचा चेंडू आहे ना. ओके. 1 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज असते. होती गुवाहाटी प्रीमियर लीग, ज्यावेळी मासू प्रीमियर लीगला होतो 1 चेंडू आणि विजयासाठी मला 11 धावांची गरज होती आणि तो 9 बॉल पडला, तिथे 7 आला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा षटकार लागवला गेला. क्रिकेट आहे, चमत्काराला नमस्कार. 1 बॉल 9 रन. पुन्हा एकदा मोठा फटका, पण वेळ निघून गेली आहे आणि अशा प्रकारे कोमेश्वर संघ हा विजय झालेला आहे आणि मसला गौलवाडी इथून घेऊन जावं लागेल आपली BMW आणि गाडी ऑडी. चला, धन्यवाद धन्यवाद. या छोट्याशा मुलाखतमध्ये माझ्याकडून काही वेळवाकडे निघाले असेल तर आपला छोटा भाऊ किंवा मित्र समजून माफ करा. आणि उद्या नक्कीच माझा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्हला कर्नाटकला असेल 3 दिवस आलोचना ऐका. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच थँक्यू. डोजे थोडंसं थांबवायचं आहे. अगदी सँडी माहितीकर यांनी आपला आवाज बुलंद समालोचन केलं, त्याच्याबद्दल त्यांचं देखील याच्यातील सन्मान करावं असं मी समीर दादा यांना विनंती करतो. कारण आमचे गुरुवर्य आहेत, त्यांचा याच्यातील सन्मान करावं. अनेक मार्गदर्शन करत असतात. अनेक कॉल त्यांना मात्र महाराष्ट्राच्या बाहेर देखील आहेत. घुमेश्वर हा संघ देखील विजयी झाला. त्याच्यानंतर आता होणारा सामना असेल नेवरूळ आणि विश्वासला देऊ ना तुला तुमच्यावर नेवरूळ संघ आणि घोणसे वाडी या संघाला विनंती करतो. नेवरूळ संघाने त्वरित मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, सॉरी